साई मंदिर साई भक्तांचा अभिमान। रविशेठ पाटील गोरगरीब गरजवंतांचा हक्काचा आधार। सामाजिक भान जागृत ठेवून समाजासाठी दोन्ही हाताने भरभरून देणारे दानशूर मितभाषी विनम्र स्वभावाचे रवींद्र काथोर पाटील श्री साई देवस्थान वहाड येथील साई मंदिराच्या माध्यमातून साई भक्तांना एक हक्काचे साई सेवा केंद्र उभारून त्यांनी भक्ताच्या मनात मानाचे स्थान मिळवले। साई सेवेत झोकून देत समाजकार्याची त्याच जोड देत रविशेठ पाटील यांनी भक्ती मार्गाने देखील समाज उन्नती साधता येते याचा आदर्श वस्तुपाठ जनमानसात रुजवला। त्यांच्या अतुलनीय कार्यास मानाचा मुजरा व आगामी कार्यास आपणाकडून समाजाची सेवा घडो हीच साई चरणी प्रार्थना। साई भक्त सुनील बनसोडे, गजानन वानकडे यांची स्पेशल मुलाखत। साहेब, हे साईबाबा मंदिर वहाड येथे पूर्ण नवी मुंबईमध्ये, उरणमध्ये, रायगडमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे। हे आपले रविशेठ पाटील यांनी या मंदिराची स्थापना केली आणि भरभरून दर गुरुवारी आपल्या मंदिरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते। त्याविषयी आम्हाला काय माहिती द्याल? असं आहे ना, साईनगर साई देवस्थान साईनगर वहाल हे विश्वस्त श्री रविशेठ काथोर पाटील साहेबांनी हे मंदिर उभं करून आज 13 ते 14 वर्ष झाली। ह्या मंदिरामार्फत बऱ्याचशा गोष्टी चांगल्या इथे घडल्या जातात। मेडिकल कॅम्प असते, लहान मुलांसाठी प्रोग्राम असतात, शाळेची मुलं आहेत त्यांचे ते प्रोग्राम होतात, त्यांना वह्या वाटप, ब्लड डोनेशन, या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जातात। त्याचप्रकारे दर गुरुवारी साई भक्त येतात, साई भंडारा असतो, त्यावेळी कमीत कमी 3 ते 4 हजार लोक जेवतात साई भक्त। आणि ह्या ठिकाणी बरेच जण येतात, त्यांना खूप छान वाटतं, मंदिर प्रशस्त आहे, बसल्यानंतर शांत वाटतं। आणि रविशेठ यांनी ह्या मंदिरासाठी खूप काही केलं आहे, खूप मुलांसाठी केलं आहे। परत त्यांची शाळा आहे साईला वहालला, 5वी ते 10वी मुलांना शिक्षण मोफत आहे। तिकडे 1 रुपयाची फी घेतली जात नाही, फक्त परीक्षेचं असते तर परीक्षेच्या एक्झामची फी भरली जाते, बाकी सर्व सर बघतात। परत सरांनी 100 मुलं दत्तक घेतलेत, त्यांचाही सर्व खर्च साहेब करतात। आणि असे बरेच लोकांना मदत करतात, हॉस्पिटल्स आहेत, काही गोष्टी आहेत, बऱ्याच लोकांना ते हेल्प करतात। त्यांच्यासारखा देव माणूस भेटणं खूप कठीण आहे। ह्या पनवेल रायगडमध्ये त्यांच्यासारखा देव माणूस भेटणार नाही, एवढंच सांगू शकतो। सर्वांनी या साई मंदिरमध्ये या, साई मंदिरमध्ये या, पहा इकडे कसं आहे, 3 गार्डन्स आहेत, तिथे तुम्ही फिरू शकता, बसू शकता। ज्याला कोणाला आपलं दुःख हलकं करायचं असतं ते इथे येऊन बसतात साई मंदिरमध्ये, त्यांना खूप बरं वाटतं। आता लोक शिर्डीला न जाता हे प्रतिशिर्डी म्हणून आपलं वहाड मंदिर प्रसिद्ध आहे, तर लोकांसाठी तुम्हाला काय आवाहन करता येईल? नाही, लोकांसाठी आव्हान म्हणजे काय, शिर्डीच आहे, हे पण प्रतिशिर्डीच आहे। लोकांना आव्हान एवढंच करेन, ह्या मंदिराचं दर्शन घ्या, बाबांचं दर्शन घ्या, कशाप्रकारे या ठिकाणी प्रोग्राम चालतात, साई भंडारा कशाप्रकारे असतो, हे सर्व पाहायला भेटेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जसं शिर्डीला पहाटे काकड आरती होते, तसेच ह्या ठिकाणी काकड आरती होते, संध्याकाळची आरती होते 6ची, रात्री शेज आरती होते। इकडचे आमचे नाताभाऊ आहेत, ते सर्व आरतीचं वगैरे बाबांचं सर्व तेच पाहतात। आज 13-14 वर्ष झाली ते बाबांची सेवा करत आहेत। इथे बरेच जण आहेत, तसे इथे आमचे गजानन बसलेले आहेत, हे लहानपणापासून इकडे आहेत शेठबरोबर। गजानन साहेब, तुमचं पण आपण खूप मनपूर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मी बघतोय प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक महिन्याचे आम्ही 4-5 वेळा व्हिजिट करत असतो, त्याबद्दल तुम्ही एकदम रविशेठ पाटील यांच्यासोबतच असता, मंदिरासाठी खूप सहकार्य करतायत, त्याबद्दल तुमच्या काय? सर, आम्ही इथं दर गुरुवारी जेवणाचा भोजन आम्ही स्वतः बनवत असतो। आणि 5-6 हजार पब्लिक असेल, त्या पब्लिकांचं सगळं पापड, लोणचा, राईस काय असेल ते सगळं आम्ही जेवणाचं आयोजन आम्हीच करतो सर। पण जेवणासाठी जो मटेरियल लागतात तो चांगल्या क्वालिटीचा असतो? हां सर, सगळं चांगल्या क्वालिटीचा असतो। तांदूळ चांगल्या क्वालिटीचे असतात, वरण, भात, भाजी, सगळे पापड, लोणचा, सगळं काही भरपूर असतो इथंच। हे सगळं आपण ताजं आपण सगळं बनवून देतो। आता जनरेटर व्हॅन पण आहे तुमच्याकडं, प्रशस्त चॅनलसुद्धा आहे तिथं। प्रत्येक दर गुरुवारी संध्याकाळी भोजन असेल किंवा स्टेजवरती कार्यक्रम होत असतात। त्या सर इकडं सगळं कार्यक्रम पण असतात, भजन असतात, ऑर्केस्ट्रा असतात, कोणी नवीन जे शिकलेले असतात कार्यक्रमाचे गाणे वगैरे त्यांना लाईव्ह ऑर्केस्ट्रा करतात, ते सगळं आपल्या या टेजपासून बरेच
ऑर्केस्ट्रा शिकून गेलेले आहेत इथून. ठीक आहे, धन्यवाद. सर साईराम. साईराम.